आहे का कोंबलू फटून जाऊ दे. शिट्ट्या वाजवल्या येतात का कोणाला? ये बात आहे ना प्यार माझा. काय बरेचशा मोठ्या मान्यवर कलाकारांनी सांगितलेलंच आहे की तुमचं स्टेप्स तर असणं गरजेचं आहे, पण डान्स खरा हा एवढा असतो. तुमचे एक्सप्रेशन्स आणि मला जरी असं स्टेप्स आणि एक्सप्रेशन्स अप्रतिम जबरदस्त दिल्यात त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या. आणि याच टाळ्यांच्या गजरात आपण पुढील स्पर्धकांना आमंत्रित करू. जबरदस्त व्यक्तिमत्व आणि नेतृत्व सन्माननीय प्रवीणजी राऊत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांनी मी विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावं. आमच्यातर्फे एक छोटे गाणी सत्कार. सन्माननीय शीतलजी राऊतकडे स्टेजवर यावं. मंडळाचे सचिव सावंत मॅडम आपण कार्यक्रम या सगळेकर मॅडम यांनी स्टेजवर यायचे. मी हो दादा विनंती करतो सावंत मॅडम आपण प्रवीणजी राऊत यांचा सन्मान करावा. साहेब आमच्याकडनं एक छोटं भेट तुम्हाला देतो आम्ही, कृपया स्वीकार करावा. धन्यवाद.
एक छोटे गाणे सत्कारे आपण त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्याच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया स्टेजवर. त्याचप्रमाणे सुधाजी पाटील साहेब आपण कृपया स्टेजवर यावं. आपण टाळ्या वाजवायच्या त्या सन्माननीय श्री आणि सौ पाटील आमच्या मंडळाला नेहमी उदार असते मदत करणारे हे सर्व मान्यवर आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळाच्या सदस्यांनी यायचे स्टेजवर. मंडळाच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण श्री संभाजी शिंदे साहेब यांचा सन्मान करावा. साहेब आमच्याकडनं एक छोटीशी भेट. टाळ्या वाजवायला पाहिजे. बघा एवढी अत्यंत बिझी असलेली माणसं आपल्यासाठी वेळात वेळ काढून आले. त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करायचे. साहेब दोन शब्द आमच्यासाठी बोलाल का? मनपूर्वक स्वागत करतो आपलं. संगीतताईंचं मी विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावं. एक छोटी गाणी भेट देऊन ताईला सन्मानित करावं. आज रत्नागिरी सिंधू रहिवासी संघ खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. सातत्याने या बदलापूर शहरामध्ये 23 वर्ष झाले. 23 वर्षातून आपल्या बदलापूरमध्ये कोकण सिंधुदुर्ग महोत्सव होतो. विविध प्रकारचे कलागुण असलेले विद्यार्थी असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील आवर्जून घेत असतात. खरंच आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र नगरसेवक संभाजी शिंदे, नगरसेवक सुधाजी पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेविका शीतल राऊत. आज बदलापूर शहराचं युवकांचं स्थान माझे पुतणे आकाशजी राऊत, समस्त कोकण सिंधुदुर्ग महोत्सवाचे मंडळाचे अध्यक्ष सावंत साहेब आणि आमचे आदर्श ज्यांना आम्ही नेहमी आदर्श मानतो ते आमच्या सदरेकर मॅडम, सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरंच आज इथे येऊन खूप आनंद वाटतो. 23 वर्ष झाले सातत्याने ह्या ठिकाणी कार्यक्रम राबवत असतात. या बदलापूर शहरामध्ये पूर्ण आपल्या कोकणातील लोक बऱ्याच शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सिंधुदुर्ग शिववर्धन मंडळाच्या या स्नेह संमेलनासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले बहुजन नेते आमचे मित्र आदरणीय प्रवीणजी राऊत, कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका शीतलताई राऊत, युवा नेते आकाशजी राऊत, शिवसेना नेते आदरणीय सुरदास पाटील, त्याप्रमाणे आमच्या नगरपालिकेच्या सहकारी वैशाली पाटील, या रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाचे सर्व पदाधिकारी, समोर बसलेल्या कोकणाच्या कन्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय आमच्या दामलेताई सावंत आणि दामलेताई, आदरणीय सर्व कोकणवासीय उपस्थित मंडळी. यावर्षी खरं तर मी दरवर्षी हा कार्यक्रम अटेंड करतो, पण यावर्षी भरती प्रचंड आलेली आहे. म्हणजे अतिशय चांगलं नियोजन त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. बदलापूर शहराची 50,000 लोकसंख्या वस्ती असताना साधारणपणे या मंडळाची स्थापना झालेली आहे. आज बदलापूर शहर 500 लोकवस्तीचं हे शहर झालेलं आहे आणि बदलापूर शहरामध्ये सर्वात पहिलं ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाचं झालंय. ही आम्हाला अभिमानाची गोष्ट सांगायची वाटते. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे की मी कोकणामध्ये नेहमी फिरतो, पण प्रवीण भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे कोकण हा अतिशय फिरण्यासारखा एरिया आहे. मी आता गोव्याला गेलो होतो. मला सिंधुदुर्गच्या लोकांना जास्त मार्क द्यायचे
कारण कुडाळपासून गोव्यापर्यंतचा रस्ता अतिशय चांगला झालाय, पण पालीपासून संगमेश्वरचा रस्ता काय अजून सावंतसाहेब होत नाही. निश्चितपणे कोकणातील नेते मंडळी कुठेतरी कमी पडतात. त्याच्यामुळे आम्हाला इतकं कणकवलीला जायचं असेल ना तर या मधल्या टापूला बायपास करून त्या ठिकाणी गोव्याला जायला लागतं. खरं तर राजकीय लोक याच्यामध्ये थोडेसे कमी पडतात, पण निश्चितपणे पुढच्या 2 वर्षामध्ये हा रस्ता होईल याची आम्हाला खात्री आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी मी आता बालीला गेलो होतो, इंडोनेशियाला. बालीला जेवढा निसर्ग सौंदर्य आहे त्याच्या कितीतरी पट निसर्ग सौंदर्य आमच्या कोकणामध्ये. परंतु पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आहेत त्या कोकणामध्ये निर्माण करण्यामध्ये आम्ही राजकीय मंडळी कुठेतरी कमी पडलोय. त्याच्यामुळे बालीला एका वर्षाला 3.5 ते 4 कोटी लोक व्हिजिट देतात आणि आमच्या कोकणामध्ये तेवढा पर्यटक येत नाही. आज कोकणातला माणूस मुंबईमध्ये येतो. अजून काही वर्षांनी निश्चित अशी परिस्थिती तयार होईल की कोकणातनं मुंबईला येणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी कमी होईल आणि कोकणामध्ये स्वयंरोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल. इतकं चांगलं वातावरण कोकणामध्ये आहे. मालवण असेल, तारकर्ली असेल, रत्नागिरी असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे माझी या समोर बसलेल्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की कृपा करून तुम्ही प्रत्येकाने कोकणामध्ये काही ना काहीतरी उद्योग त्या ठिकाणी काढा. सावंतसाहेब इथे उद्योग करतात, आता तुम्ही जाऊन कोकणामध्ये उद्योग चालू करा, जेणेकरून कोकणाची पुढची पिढी मुंबईला न येता हा संपूर्ण कोकण पट्टा हा खरोखर आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतो की कॅलिफोर्निया होणार आहे, तो कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी तुम्ही तरुण पिढींनी कोकणामध्ये एक प्रकारचे उद्योग असतील, ते IT क्षेत्रातले असतील, पर्यटन क्षेत्रातले असतील, ते उद्योग त्या ठिकाणी काढायला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. दुसरी गोष्ट, या मंडळाचं ते साधारणपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग भवन व्हावं अशी यांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. ज्यावेळेस सावंतसाहेब आणि हे साहेब महाराष्ट्र माझ्याकडे आले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता तुमची संख्या मोठी झाली आहे, 1000 लोकांची सदस्य संख्या त्या ठिकाणी झाली आहे. प्रत्येकाने थोडं थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं आणि आमच्या सगळ्या या व्यासपीठावरच्या लोकांकडनं जर मोठं सहकार्य घेतलं तर स्वतःचा एक भूखंड त्या ठिकाणी तयार होईल. आपण कुणावरही डिपेंड, शासकीय संस्थांवर डिपेंड न राहता स्वतःची 20 गुंठे 25 गुंठे जर जागा आता निश्चित घेतली. बदलापूरचं जर पुढचं डिमांड खूप वाढणार आहे बडोदा एक्सप्रेस हायवेमुळे. आपण कोकणात पण लवकर जाणार आहे, घाटावर लवकर जाणार आहे, नाशिकला लवकर जाणार आहे. त्याच्यामुळे साहेब एखादा 20-25 गुंठ्याचा भूखंड त्या ठिकाणी पहा. निश्चितपणे आम्ही सगळे लोक सहकार्य करू आणि एकदा भूखंड घेतला ना की बांधकामाला अख्खा कोकण तुमच्या पाठीमध्ये हवेल मला खात्री आहे. त्याच्यामुळे आता खरं मिशन स्टेजवर काम करा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी सगळे दानशूर बसले आहेत की हे दानशूर तुम्हाला लाखामध्ये दान देतील एवढी प्रत्येकाची कॅपॅसिटी आहे, तेवढी प्रत्येकाची जाणत आहे. राऊतसाहेब असतील, राऊतसाहेब असतील, पाटीलसाहेब असतील, बदलापूरमध्ये सगळे लोक निश्चित तुम्हाला मदत करतील याची खात्री आहे. पण आता मिशन मोडवर काम करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि मंडळाचे उपाध्यक्ष श्री गिरीश राणे यांना मी विनंती करतो की आमच्यातर्फे साहेबांना एक छोटंसं भेट देऊन त्यांचा सत्कार करावा. टाळ्या वाजायला पाहिजे जबरदस्त. पाटील साहेब आपल्याकडनं आम्हाला शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग संघाचा 23व्या वर्धापना दिनानिमित्त आपण आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल मी प्रथमतः आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. खरं म्हणाल तर आज या स्टेजवर आम्ही जे उभे आहोत त्याची सुरुवातच कोकणी माणसापासून झालेली आहे. कारण मी 30 वर्षापासून 30 म्हणजे माझं राजकीय सुरुवात जी झाली त्यामध्ये आमचे गिरीश राणे असतील, संगीता असेल यांच्या घरी खाणं पिणं या सगळ्या गोष्टी म्हणजे राजकीय सुरुवात जिथून आम्ही राजकारणाला सुरुवात केली माझी आणि आमच्या दादांची सुद्धा. कारण आमचे शाखा प्रमुख शिवसेना आणि कोकण यांचं वेगळं नातं आहे. कारण शाखा प्रमुख म्हटला की शिवसेनेचा शाखा प्रमुख हा कोकणीच असतो पहिला. त्यामुळे मी आतापर्यंत आमच्या कात्रज मधले जेवढे शाखा प्रमुख आहेत ते पहिले शिवसेनेचे शाखा प्रमुख हे कोकणीच माणूस आहे. कारण त्या कोकणी माणसाला खरोखर बाळासाहेबांबद्दल नितांत प्रेम होतं. आणि जसं संभाजीरावांनी सांगितलं की खूप इच्छा तुमच्या आहेत आणि त्या इच्छा तुम्ही प्रगट करा. आम्ही सगळेजण आता बाळाशेठ पण आलेले तिथे, जसं मग ही 4 नावं घेतली, 5वं नाव पण जॉईन झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू. जास्त काय बोलत नाही परंतु आज एक वचन देतो, आम्हाला तुम्ही घडवलंय त्यामुळं तुमच्या पुढच्या वाटचालीत आमचा खारीचा वाटा हा नक्की असेल
एवढं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त या मंचकावर उपस्थित माझ्या नगरपालिकेतील सहकारी श्री संभाजी दादा, माझी मैत्रीण नगरसेविका वैशाली पाटील, माझे पती श्री प्रवीण भाऊ राऊत, माझा पुतण्या आकाश राऊत आणि शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, समस्त रत्नागिरी सिंधुदुर्ग मंडळाचं संपूर्ण मंडळ आणि सर्व सभासदांना सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरोखरच खूप आनंद होतो की अशा प्रकारचे कार्यक्रम सातत्याने बदलापूर शहरामध्ये होत आहेत. मला असं वाटतं की गेले 12 ते 13 वर्ष सातत्याने मी ह्या कार्यक्रमाला हजेरी लावते आणि जोपर्यंत तुमचा महोत्सव या बदलापूर शहरामध्ये होईल तोपर्यंत मी दरवर्षी तुमच्या कार्यक्रमाला हजेरी लावत राहणार आहे. आणि मगाशी माझ्या मिस्टरांनी सांगितलं की खरोखरच मला खूप नितांत प्रेम आहे कोकणावर. इवन मला नाही, माझी 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांनाही मी सांगितलं नाही की आपल्याला बाहेरगावी जायचं आहे तर त्यांना तिथे जायला आवडत नाही, पण त्यांना म्हटलं ना की आपल्या कोकणात जायचं आहे तर त्यांना अतिशय आवडतं. कारण खरोखरच कोकणाचं जे सौंदर्य आहे ते पाहण्याजोगं आणि आपण त्याचा आनंद घेण्याजोगं आहे. मी दरवर्षी न चुकता कितीही मला महत्त्वाची कामं असली, अगदी कितीही महत्त्वाची, तरी मी आंगणेवाडीच्या भराडी देवीला जाते आणि तिचं दर्शन घेते. एक वर्ष तर असा होता, आमच्या पाटील काकांच्या मुलांचं लग्न होतं. म्हणजे मी आवर्जून सांगते तुम्हाला की कोकणाची आणि कोकणामधल्या माणसांची माझ्यावर जी प्रेम आहे त्याचं उदाहरण सांगते. मी आमच्या पाटील काकांच्या मुलाचं लग्न होतं आणि त्याच वेळेला आंगणेवाडीची जत्रा होती. मी 2500 किलोमीटर प्रवास करून आंगणेवाडीची जत्रा अटेंड करून मी खरगोनला लग्नाला गेले. खरगोनवरून मी रिटर्न बदलापूरला आले. आता 4थ्या दिवशी मला महत्त्वाचा कार्यक्रम बदलापूरमध्ये होता. आणि इतकं प्रेम आणि इतकी आपुलकी या संपूर्ण कोकण वासियांपासून मला मिळते, त्याबद्दल मी शतशः आभार आहे. जसं सुरदास दादाने सांगितलं की आपली सुरुवात ही कोकणी माणसांपासून झालेली आहे. खरोखर मला पण सुरदास दादा त्याचा फार आनंद आहे. 2010ला जेव्हा मी पहिल्यांदा बदलापूरमध्ये निवडणुकीला उभी राहिले तेव्हा मला असं वाटतं 35% मतदारसंघ हा कोकणी समाजाचा होता आणि त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ह्या बदलापूरमध्ये नगरसेविका निवडून दिलं. 2015ला जेव्हा नगरपालिकेची निवडणूक लागली तेव्हा माझ्या जाऊबाई या 35 नंबर वार्डातून उभ्या राहिल्या आणि अंकिताताईंचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा त्यांना विजय करण्यासाठी होता. त्याबद्दल अंकिताताई कधीच तुमचे धन्यवाद मानले नाही, पण आज तुमच्या एवढ्या सगळ्या परिवारासमोर तुमचे खरोखर मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. तुमच्या सगळ्यांचं आमच्यावर जे प्रेम आहे असंच प्रेम आमचं देखील तुमच्यावर आहे आणि ज्या तुमच्या अपेक्षा आहेत किंवा जे तुमचं म्हणणं आहे तर 100% जसं सुरदास दादाने सांगितलं की कुठेतरी आमचा खारीचा वाटा तुमच्या आनंदात राहील. हे राऊत कुटुंबातर्फे मी शब्द देते की खरोखरच तुमच्या जो आनंदाचा क्षण असेल तेव्हा आमचा खारीचा वाटा हा तुमच्या आनंदाबरोबर 100% असेल. आणि जास्त बोलत नाही, खूप कार्यक्रम बाकी आहेत, तर पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि या ठिकाणी बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिली, जो मान सन्मान दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकण आपला वार्षिक स्नेहसंमेलन वर्ष 23वा. या स्नेहसंमेलनासाठी आमचे मित्र प्रवीण शेठ राऊत तसेच आपल्या नगरपालिकेचे नगरसेवक संभाजीदादा, आमचे मामा सुरदास मामा, नगरसेविका वैशालीताई, शीतलताई नगरसेविका, इकडे संगीताताई आहे ना, व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसल्यात आणि समोर बसलेले सर्व माझे कोकणातील बंधू भगिनी, सर्व शिक्षक, खरोखर या कोकणचा एक उदाहरण आमच्या मामाने दिला. मी तालुका प्रमुख आहे आणि मला आमच्या शाखा प्रमुखांनी आमंत्रण दिलेलं आहे, कारण तो पण कोकणातलाच आहे. मामाने सांगितलं जिथे जिथे शाखा खोलते तिथे तिथे कोकणातला शाखा प्रमुख होतो
हा बाळासाहेबांचा आणि कोकणातील माणसाची एक जोडलेली नाळ आहे. आत्ताच शीतलताईने उदाहरण दिले का काय कोकणाचा नाही आमचा नाता आहे. कोकणी माणसाने खरोखर या बदलापूर शहरात नाही, मी पोद्दारमध्ये आता सध्या गाव बाजूलाच आहे, पण आमच्या पोद्दारमध्ये 50% कोकणी माणसं आहेत आणि 50%च्या 50% सगळी आमच्या बरोबरच आहे आणि आम्ही त्यांच्या रात्रंदिवस सगळ्या अडीअडचणीला खांद्याला खांदा लावून उभा राहतो आणि ते सुद्धा ही जिव्हाळ्याचं नातं आहे कोकणी माणसांनी जोडलेला. मग तो कुठल्याही पक्षाशी असू दे किंवा कुठल्याही माणसाशी असू दे, त्यांनी आपली एक ओळख निर्माण करून ठेवलेली आहे. आता संभाजीदादांनी सांगितलेलं आहे का तुम्ही एवढ्या वर्ष कार्यक्रम करता, 23 वर्षे, मला वाटत नाही पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला ह्या हॉलमध्ये जागा होईल. तर नक्कीच आपल्याला जी आपली संकल्पना आहे का आपल्या कोकणी माणसासाठी काहीतरी इथे करायला पाहिजे, वास्तू उभी करायला पाहिजे का अजून काही सुविधा असतील, सर्व व्यासपीठावरील मान्यवर नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील. आम्ही सुद्धा राहू. आमच्या मामाने सांगितलं का खारीचा वाटा असेल, पण ते सिंहाचा वाटा देतील आणि सांगतील खारीचा वाटा आहे. तर नक्कीच आम्ही सर्व सहकारी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कुठली काही समाज असेल, समस्या समाज हॉल असेल किंवा अजून काय, मी थोडक्यात ऐकलं बाहेरून दादाने सांगितलं तुम्ही एक जागा उपलब्ध करा आणि मग आपण तिथे एक वास्तू उभी करू, जेणेकरून ती आठवण सर्वांना राहील किंवा कोणाच्या समाजातील छोटे मोठे कार्यक्रम तिथं होतील. बरोबर आहे. तर नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा नक्कीच आवर्जून देऊ ना. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम याच्यापेक्षा 2 पटीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमने जब जब शमशीरें तानी है वाहे भवानी हम सब मस्त मामले बड़े खुददार हैं अब हर एक दिन सरोज का त्योहार है अब ये रीछ ना झुके तेरी लाज हम रखे तेरे
निघालो आहे आणि कार्यक्रम झाला, उत्तम कार्यक्रम असा झाला आणि सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.